नमस्कार, कसे आहात सगळे? काल काही शूटच नाही करता आलं. काल रविवार सुट्टीचा दिवस असले की सगळे कामं निवांत चालतात, सावकाश. काल आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकर उठलोत आणि 9 वाजता आम्ही बाहेर पडलोत, कारण आम्हाला कराडला जायचं होतं. देवाच्या दातांची ट्रीटमेंट सुरू आहे ना, तिकडे रूट कॅन करायचं होतं. एक वेळ जाऊन आलोत आम्ही, आता हे दुसऱ्या वेळेस जायचं होतं. लवकर आवरून आम्ही 9ला बाहेर पडलोत, कारण त्याची ट्रीटमेंट 12ला होती. 12ला त्याला अपॉइंटमेंट घेतलेली त्याची, त्यामुळे बाहेर पडलोत. नंतर ना तिथं पोचल्या म्हणलं थोडं हॉस्पिटलचं शूट करावं थोडं. नाही मी करू शकले, कारण मीच घाबरलेली होती. पहिल्या वेळेस जेव्हा तिचं ट्रीटमेंट घेतली, रूट कॅन केलं ना, तेव्हा ज्या तोंडामध्ये एवढं लागलेलं ना 2-3 ठिकाणी. नंतर आल्या एक दिवस तो बरा होता, नंतर दुसऱ्या दिवशी एवढं त्याचं दुखायला लागलं की तो खायचं तर लांबच, पाणीसुद्धा प्यायला नको म्हणत होता. पाणी पण नव्हता तो पेत. त्यामुळे एवढं वाईट वाटत होतं ना, त्याला असं वाटतं काही करून त्यानं खावं, थोडंसं पाणी प्यावं, पण अजिबात नाही, तो काहीच खात नव्हता. तरी पण आम्ही बाहेर वगैरे फिरवून वगैरे जरासं भात मिक्सरला लावून त्याला असं थोडंसं चारलं, ते पण खायला नकोच वाटत होतं त्याला. तेवढं कसं तरी आपले 2-3 दिवस गेले, एवढं टेन्शन आलेलं काय होतं आणि कसं. त्यामुळे ह्यावेळेस भीती वाटत होती. मला अक्षरशः सकाळी नाश्ता पण नाही करू वाटला. म्हटलं ह्याचं होईपर्यंत काय खायचं प्यायचं नाही. तिथं गेल्यावर पण ना, तो आतमध्ये गेला कीच रडाय सुरू केलेलं त्यानं. माझं पण आपलं देवाचं नामस्मरण वगैरे सुरूच होतं की ह्यावेळेस त्याला काही त्रास होणे, एवढीच इच्छा होती. पण डॉक्टरांची पण बोलले त्याला गेल्या वेळेस त्रास झालेला आहे, त्यामुळे ह्यावेळेस जरा सावकाश जरासं लक्ष देऊन हे करा म्हटलं जरा. त्यामुळे मग नंतर ना यावेळेस काय नाही त्याला त्रास झाला. आला बाहेर तर व्यवस्थित होता. गेल्या वेळेस आला तेव्हा लगेच दुसऱ्या मिनटाला गाडीत बसलो की झोपला, आणि त्याचं चालू झालेलं दुखतंय वगैरे. ह्यावेळेस नाही काय झालं व्यवस्थित. नंतर बाहेर आल्यावर आम्ही नाश्ता वगैरे केला, त्यात थोडीफार साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं. नंतर आम्हाला घरी यायला 5-5:30 वाजले. नंतर मग गावाहून आमच्या दिरांचा मुलगा संग्राम आलेला थोड्या वेळाने. तो कुणाला तरी शेजारच्या काकांना त्या सोडायला आलेला दहिवडीला इकडं, त्यामुळे तो पण आलेला. नंतर त्याला चहा वगैरे करून दिला. ते दोघे बसलेले, सर आणि दोघे गप्पा मारत. नंतर मनू म्हणाले मी भेळ बनवते, संग्राम आलेला म्हणून ना, मग त्याने भेळ बनवली. मग सगळ्यांनी भेळ वगैरे खाल्ली. नंतर मग संग्राम गेला घरी गावाला. नंतर देवांश पण होता व्यवस्थित जरा. नंतर जाऊन बाबांसोबत जरा फिरून आला बाहेर, पण व्यवस्थित होता, चांगला.